राहुल गांधी आज बिहारच्या दौऱ्यावर होते। गेल्या 4 महिन्यातला राहुल गांधी यांचा हा बिहारचा तिसरा दौरा आहे। याचाच अर्थ काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच घाम गाळायला सुरुवात केली आहे। बिहारमधल्या तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसने एक विशेष रणनीती आखली आहे। कन्हैया कुमार यांना काँग्रेसने बिहारमध्ये पुन्हा सक्रिय केलंय। काँग्रेसची ही रणनीती बिहारमध्ये गेम चेंजर ठरू शकेल का असं बोललं जातंय। पाहूयात त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। बिहारमधल्या बेगुसरायमधल्या काँग्रेसच्या रॅलीची ही दृश्य। पांढरे टी शर्ट घालून बिहारमधले तरुण रस्त्यावर उतरले होते, कारण या रॅलीची थीम होती तरुण आणि पांढरे टी शर्ट। व्हाइट टी शर्ट पहन के आइए तो पूरी दुनिया को बिहार के युवाओं का इमोशन दिखे, बिहार के युवाओं की समस्याएं समझ आए और बिहार की सरकार को प्रेशर आए और हम इस सरकार को बदल पाए। या रॅलीचं नाव होतं पलायन रोको नोकरी दो। राहुल गांधींच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली आणि काँग्रेसच्या या रॅलीचा पोस्टर बॉय आहे कन्हैया कुमार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमार यांना बळ देण्याची काँग्रेसची रणनीती आहे। या रॅली आधी बिहारची राजधानी पाटणामध्ये संविधान सुरक्षा संमेलन कार्यक्रम घेण्यात आला। तो कार्यक्रमही कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वात घेण्यात आला। बिहारमध्ये तरुणांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस कन्हैया कुमार यांचा चेहरा पुढे करत आहे। जेएनयू विद्यापीठात कन्हैया कुमार जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते। देशविरोधी भावना भडकवून गर्दीत अशांतता निर्माण केल्याचा कन्हैया कुमार यांच्यावर आरोप होता। संसद हल्ल्यातला दोषी अफजल गुरुच्या फाशीविरोधात निदर्शनांसाठी कन्हैया कुमार यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला। 2018 मध्ये कन्हैया कुमार यांनी भाकपमध्ये प्रवेश केला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत कन्हैया कुमार यांनी भाकपकडून निवडणूक लढवली। या निवडणुकीत भाजपच्या गिरिराज सिंह यांच्याकडून कन्हैया कुमार यांचा पराभव झाला। त्यानंतर कन्हैया कुमार यांनी 2 ऑक्टोबर 2021 ला काँग्रेसमध्ये प्रवेश केला। कन्हैया कुमार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक ईशान्य दिल्लीमधून लढवली। या निवडणुकीत भाजपच्या मनोज तिवारी यांनी कन्हैया कुमार यांचा पराभव केला। आता काँग्रेसचा तरुण चेहरा म्हणून कन्हैया कुमार त्यांच्या होम पिचवर सक्रिय झालेत। बिहार में सिर्फ सरकारी पोस्ट 4.25 लाख खाली, 4.25 लाख, 3,75,000 सैंक्शन पोस्ट खाली पड़ा। अकेले मास्टर साहब लोगों का लगभग 2,20,000 पोस्ट खाली। फिर ये कहना कि बिहार में अवसर नहीं है, ये गलत बात। बिहार में अवसर है। और मैं आपको बता दूं, कोविड के दौरान सरकारी आंकड़ा है तकरीबन 2 करोड़ लोग घर आए, उसमें सबसे ज्यादा जो लोग घर आए वापस वो उत्तर प्रदेश और बिहार के। और पलायन का दर यदि आप देखें तो 1 नंबर पर उत्तर प्रदेश है और दूसरे नंबर पर बिहार है। राहुल गांधींचा हा या वर्षातला बिहारमधला तिसरा दौरा आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी 18 जानेवारीला बिहारचा पहिला दौरा केला। पुन्हा 5 फेब्रुवारीला दलित नेते जगलाल चौधरी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी बिहारला गेले। आता पुन्हा 7 एप्रिलला पलायन रोको नोकरी दो या रॅलीसाठी राहुल गांधी बिहारच्या बेगुसरायमध्ये पोहोचले। याचाच अर्थ राहुल गांधींनी बिहारची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे। कन्हैया कुमार यांचा चेहरा पुढे करून काँग्रेसने आणखीन एक खेळी केलेली आहे आणि याच दौऱ्यामध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कन्हैया कुमार यांचं पुन्हा एकदा बिहारमध्ये लॉन्चिंग झालेलं आहे। यापूर्वी सुद्धा निवडणुकीमध्ये कन्हैया कुमार यांचा पराभव झालेला आहे। मात्र आता त्या विधानसभा डोळ्यासमोर आहेत, अशा वेळी कन्हैया कुमार यांचं कार्ड काँग्रेसला तारणार का हे सुद्धा बघावं लागणार आहे। बेगुसरायमधल्या रॅलीमध्ये राहुल गांधींनी दलित आणि युवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। त्यासाठीच राहुल गांधींनी भाषणात बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांचे विचार मांडले। बुद्ध भगवान ने, अंबेडकर जी, गांधी जी, इन लोगों ने एग्जाम्पल क्या दिया? डरना नहीं है, जो सच्चाई है वो देश के सामने रखनी है और यही आप लोग कर रहे हो, यही आप लोग कर रहे हो। आप लोग डरते नहीं हो, आप लोगों को दबाया नहीं जा सकता है। आपके अंदर, खून के अंदर फूले जी, अंबेडकर जी, गांधी जी, ये सब आपके खून के अंदर हैं। याच भाषणात राहुल गांधींनी पुन्हा एकदा सावरकरांवर टीका केली। अगर हम सच्चाई की बात करें तो क्या इसमें सावरकर जी की विचारधारा है? हो ही नहीं सकती, क्योंकि वो सच्चाई का सामना नहीं कर पाए।
अब ये बात किसी को अच्छी लगे ना लगे, ये सच्चाई है तो मुझे ये बोलनी ही पड़ेगी। राहुल गांधी आणि कन्हैया कुमार यांच्या या रॅलीवर आरजेडीनं टीका केली आहे। रैली वगैरह से बहुत बड़ा अंतर नहीं पड़ेगा। हाँ, उनके पार्टी का अपना दायित्व है, पार्टी अपने संगठन का विस्तार चाहती है, इसलिए उन्होंने कन्हैया कुमार को आगे रख के बिहार में चलवाने का काम कर रहे हैं, उनको चलाने का काम। बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारांसारखे मातब्बर नेते आहेत, त्यामुळे बिहारच्या मातीत काँग्रेस वाढू शकली नाही। आता लालूंच्या आरजेडीला वगळून कन्हैया कुमारच्या रूपानं काँग्रेसला बिहारमध्ये नवीन चेहरा देण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे। कन्हैया कुमार यांचा चेहरा पुढे केला तर तेजस्वी यादवांना इंडिया आघाडीतूनच आव्हान उभं राहील। कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वात काँग्रेसला बिहारमध्ये आता यश मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बिहारच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष जोर बैठका काढताना दिसत आहेत। त्यामध्ये आघाडी घेतलेली आहे काँग्रेसनं। राहुल गांधी यांनी प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे आणि कन्हैया कुमार यांचा चेहरा सुद्धा पुढे केलेला आहे। परंतु दुसरीकडे एकीकडे तेजस्वी यादव सारखा युवा चेहरा आहे तर दुसरीकडे प्रशांत किशोर सारखा सुद्धा युवा चेहरा आहे। त्यामुळे बिहारच्या युवकांना आणि दलितांना आकर्षित करण्याचं काम चालू केलेलं आहे। परंतु कन्हैया कुमार यांचा चेहरा पुढे केल्यामुळे कुठेतरी इंडिया आघाडीमध्येच बिघाडी तर होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागणार आहे। रामराज शिंदे, NDTV, दिल्ली।